तर मित्रांनो, सध्याला मी आता नदीपाशी पोहोचलेलो आहे. ब्रिजवरनं पाणी जाल्यामुळं मी आता वरच्या साईडला आलो. इथं भैरवनाथचं मंदिर आहे. तर हे काय, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, सध्याला आता मी आहे KSB चौकामध्ये. आता कॉलेज जे सुटलं आहे, मी तिकडनं आलो. त्या साईडनी कॉलेज, तिकडे गेलो. पहिली हवा कमी होते पाठच्या टायरमध्ये पहिली हवा भरली आणि आता पूर्ण टायर एकदम टाईट झाला आहे. तर आज आपल्याला खूप जास्त स्पेशल लागत होतं. आज आहे इंद्रायणी वारी. तिकडे जाताना येणार, बट आपण आज इंद्रायणी नदीला बघायला जाणार आहोत. तिकडून समोर आपल्याला डायरेक्ट सरळ कुदळवाडीच्या रूटनी मोई ब्रिजवर जायचं आहे. काल का परवा मोई ब्रिजवरनं फुल पाणी, रस्ता बंद केलेला. तर बघू आज रस्ता चालू आहे की नाही. चालू असला तर बघायला जाऊ, नाही तर पाठी सायकल लावू आणि मग बघायला जाऊ. तसं करूया. आज काही करून बघायचं ते इंद्रायणी नदीला आणि खूप जास्त मजा येणार आहे. तुम्ही पण माझ्यासोबत राहा इंद्रायणी नगरला. इंद्रायणी नदीला बघण्यासाठी रेडी राहा. तर आता डायरेक्ट मी भेटतो इंद्रायणी नदीच्या इथे. तर मित्रांनो, सध्याला मी आता नदीपाशी पोहोचलेलो आहे. ब्रिजवरनं पाणी जाल्यामुळं मी आता वरच्या साईडला आलो. इथं भैरवनाथचं मंदिर आहे. तर इथं भैरवनाथच्या मंदिराची इथं सायकल लावली त्या साईडला आणि हा रोड आहे इकडनं असा वरती. आणि ही सगळी MIDC एरिया आणि नदी बघू शकता किती भरून वाहते. आणि हा पूर्ण जो दिसतोय ना, हा सगळा ब्रिज आहे, मोई ब्रिज. आणि सगळा पाण्याखाली गेला आहे, सगळा बुडालेला आहे. आणि पार पाणी इथपर्यंत आलं आहे बघा, इथपर्यंत पाणी आलं आहे. आणि त्या साईडचं मंदिर देखील बुडालं आहे. खूप जास्त खोल नदी झाली आहे. आणि कुणीही ह्या क्षेत्रामध्ये येऊ नका. मी तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवतो आहे, व्हिडिओसाठी दाखवतो आहे मी तुम्हाला. तर प्लीज माझं आव्हान आहे की तुम्ही कोणीही ब्रिजच्या साईडला येऊ नका. मोई चिखलीचा ब्रिज पूर्णपणे बुडालेला आहे. आळंदीचा जरी कमी झाला असलं पाणी, तरी मोईचा अजूनही बुडालेलाच आहे. तो बघा, असा पूर्ण ब्रिज बघू शकता तुम्ही. तो ब्रिज पूर्ण बुडालेला आहे, पूर्ण. आणि MIDC नाही, सॉरी, महापालिका सारखी सायरन वाजवते की ब्रिजवरनं जाऊ नका. त्या साईडलाही पोलीस निरीक्षक आहे आणि ह्या साईडलाही पोलीस निरीक्षक आहे. आणि सध्याला मी पण निघतो, कारण की खूप पाऊस चालू झाला. मी पण रेनकोट घातला. ते स्वीटच्या दुकानाची ही सगळी चिखली सिटी आहे, चिखली आहे पूर्ण. आणि नदी बघा किती जास्त ओसांडून वाहते. आणि एक प्रकारचा महापूर आला इंद्रायणी नदीला. आणि त्या साईडला आहे स्मशानभूमी. त्या स्मशानभूमी तर बुडूनच गेली अर्धी. स्मशानभूमीच्या इथून पण पाणी जात आहे. आणि पूर्ण ब्रिज मोईचा जो आहे पूर्णपणे बुडालेला आहे. आणि जर तुम्ही उन्हाळ्यात ह्या ठिकाणी आला ना, तर तुम्हाला फक्त आणि फक्त नाला दिसणार, तुम्हाला ही नदी दिसणार ना अजिबात. बट इथं आता बघू किती जास्त रौद्र रूप धारण केलं आहे नदीने. कारण की लोणावळ्यामध्ये पाऊसच असा झाला आणि ह्या नदीचा उगमच लोणावळ्यामध्ये होतो. तर त्यामुळे इकडं खूप जास्त पाणी आलं आहे. लोणावळ्यामध्ये भुशी डॅमला ही नदी कनेक्ट आहे. तर त्यामुळे ह्या नदीला खूप जास्त, भुशी डॅम ओव्हरफ्लो झाल्यामुळे नदीला खूप जास्त पाणी आलं आहे. काल तुम्ही बघितलं की आळंदीमध्ये 4 पूल पाण्याखाली गेले होते. आणि आत्ता हा मोईचा ब्रिजसुद्धा पाण्याखाली गेला आहे. म्हणजे हा परवा जर दिसतच नसेल, आज पाणी ओसरले, थोडासा तरी बॅरिकेड दिसत आहेत तिथे ब्रिजचे. बट आता शक्य नाही आहे. तर ते बघा, झाडं वगैरे अडकले तिथं येऊन वाहून. आणि खूप जास्त प्रचंड असं हे जर प्रवाह आहे आणि खूप जास्त खोली. मी उन्हाळ्यामध्ये येतो ना, तेव्हा एकदम म्हणजे अशी सुकलेली नदी असते. बट आता तुम्ही बघू शकता त्या स्मशानभूमीपर्यंत पाणी गेलं. म्हणजे विचार करू शकता की किती जास्त पाणी. तर आता पाऊस वाढतो आहे, मी पण आता निघतो. आता तुम्ही हा व्ह्यू जर तुम्हाला आवडला, चॅनलला करा सबस्क्राईब, व्हिडिओला करा लाईक. आता मी जास्त आता पावसामध्ये तुमच्यासाठी एवढी रिस्क घेतली. बघा कसला भारी व्ह्यू होतो आहे नदीचा, बघा कसला डेंजर आहे. आणि त्या साईडला पूर्ण खोल नदी आहे, पूर्ण खोल, एकदम डेंजर आहे. म्हणजे विचारच नाही करू शकत तुम्ही.